नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सध्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। कळवण ते नाकोडा, कळवण ते कनाशी, कोल्हापूर फाटा ते अभोणा तसेच रवळजी फाटा ते देसराणे यांसारख्या तालुक्यातील प्रमुख आणि ग्रामीण रस्त्यांवर अक्षरशः खड्ड्यांची चाळ झाली आहे। यामुळे तालुक्याचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य दोन्हीही धोक्यात आले। रस्त्यावरील खड्ड्यांची ही मालिका इतकी गंभीर आहे की वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। काल तर एक महिला गाडी खड्ड्यात गेली तर गंभीर जखमी झाली, ते रक्त बघूनच समजते। या रस्त्यावरून वाहन चालवताना खड्डे चुकविण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, ज्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत। विशेषतः खड्ड्यांमुळे उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते। या धोकादायक रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळे वाहनधारकांना तीव्र शारीरिक त्रास सहन करावा लागतो। विशेषतः पाठीचा कणा, कंबर आणि मानेच्या मणक्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहे। अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या त्रासातून वैद्यकीय उपचार घेत असल्याचं चित्र आहे। स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप। कळवण तालुक्यातील नागरिक या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत। आम्ही नियमित कर भरतो, पण आमच्या नशिबी फक्त खड्डेच का, असा संतप्त सवाल नागरिक विचारित आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करीत आहे, परंतु त्यांच्याकडून केवळ आश्वासने मिळत आहे। आता तर या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय। जनतेच्या आरोग्यापेक्षा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कशाचे महत्त्व आहे? न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, कळवण।